नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच काय DHS, तर बघा DHS तर्फे दिनांक 4 जानेवारी 2020 रोजी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे। तर बघा, जरी हा प्रसिद्धीपत्रक 4 जानेवारी 2024 ला जाहीर केलेला असेल, परंतु आज दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी हा प्रसिद्धीपत्रक DHSच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेला आहे। ओके, तर या प्रसिद्धीपत्रकाचा विषय काय आहे? कागदपत्र पडताळणी। तर बघा, हा प्रसिद्धीपत्रक कशाच्या संबंधित आहे? कागदपत्र पडताळणीच्या संदर्भात आहे। ओके, तर बघा हेडलाईन काय आहे? सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे अखत्यारीतील गट क व ड संवर्गातील सरळ सेवा भरती 2023। तर बघा 2023 मध्ये जी रिक्रुटमेंट आलेली आहे त्याचाच हा प्रसिद्धीपत्रक आहे आणि विषय काय आहे? कागदपत्र पडताळणी। तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। ओके, तर काय दिलेलं आहे? आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट क व ड संवर्गातील परीक्षा राज्यातील 29 जिल्ह्यामध्ये 108 परीक्षा केंद्रावरती दिनांक 30/11/2023 ते 7/12/2023 व दिनांक 12/12/2023 या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती। ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे? परीक्षा झाल्यानंतर मेसर्स TCN ION कंपनी यांच्याकडून दिनांक 15/12/2000 पासून संबंधित उमेदवाराच्या लॉग इन ID वर त्या उमेदवारांनी सोडवलेली उत्तरपत्रिका व उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आली होती। तर बघा यामध्ये सरळ काय म्हटलेलं आहे की DHS जी परीक्षा होती ती 30/11/2023 ते 7/12/2023 तसेच 12/12/2023 या तारखेच्या मध्ये घेण्यात आलेली होती। ओके, त्यानंतर त्या परीक्षेची आन्सर शीट आणि आन्सर की तुम्हाला 15/12/2023 पासून संबंधित उमेदवाराच्या लॉग इन ID वरती उपलब्ध करून देण्यात आली होती। ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे? उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर तालिका म्हणजेच काय आन्सर कीच्या अनुषंगाने चुकीचे प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी 18/12/2023 ते 20/12/2023 या कालावधीत TCS ION कडून लिंक खुली करून देण्यात आली होती। ओके, परीक्षा झाल्यानंतर 18/12/2023 ते 20/12/2023 या दरम्यान तुम्हाला कुठल्या क्वेश्चनवरती जर ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी तुम्हाला सवलत देण्यात आलेली होती। ओके, तर तुम्हाला तुमच्या लॉग इन ID मधून तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचा होता। ओके, पुढे काय दिलेलं आहे? सदर प्राप्त आक्षेपांबाबत TCS कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकत समितीमार्फत स्वीकृत झालेत त्या पदांच्या अंतिम आन्सर की म्हणजेच काय उत्तर तालिका संबंधित उमेदवाराच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे। तर बघा 4 तारखेला मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक लिस्ट प्रोव्हाइड केलेलं होतं की त्यामध्ये कोणत्या पोस्टच्या एक्झामसाठी किती ऑब्जेक्शन्स आलेले आहेत। तर बघा एकूण जवळपास 10,000 ऑब्जेक्शन्स आलेले होते, परंतु मी समजावून सांगताना एक गोष्ट सांगितलेलं होतं मित्रांनो की एका प्रश्नावरती मल्टिपल ऑब्जेक्शन येऊ शकतात, त्या कारणाने हा नंबर इतका मोठा दिसून येत आहे। ओके, तर या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे? सदर प्राप्त आक्षेपांबाबत TCS कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकत समितीमार्फत स्वीकृत झाले त्या पदांच्या अंतिम आन्सर की उत्तर तालिका संबंधित उमेदवाराच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे। तर बघा, समजा एका क्वेश्चनवरती मल्टिपल ऑब्जेक्शन्स आलेले आहेत, परंतु समितीतर्फे ते सगळे ऑब्जेक्शन त्यांना बेसलेस वाटत असणार, तर त्या प्रश्नाला किंवा त्या ऑब्जेक्शनला समिती काय करणार? रिजेक्ट करणार। परंतु काही प्रश्न असे पण असू शकतात ज्यावरती समिती ॲग्री होणार की तुम्ही जो ऑब्जेक्शन रेज केलेला आहे तो ऑब्जेक्शन करेक्ट आहे आणि अशा प्रश्नाला समिती काय करणार? स्वीकृत करणार आहे। ओके, आणि स्वीकृत केल्यानंतर तुमची काय एक फायनल आन्सर की तयार होणार आहे आणि ही आन्सर की तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार। बघा यापूर्वी जशी तुम्हाला लॉग इन ID मध्ये तुम्हाला तुमची आन्सर की प्रोव्हाइड करण्यात आलेली होती, त्याचप्रमाणे यावेळी सुधारित आन्सर की प्रोव्हाइड करण्यात येणार। ओके, पुढे काय दिलेलं आहे?
यापूर्वीच प्रसिद्ध केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झालेली आहे त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। तर बघा, ज्या पोस्टची एक्झाम एक किंवा जास्त शिफ्टमध्ये झालेली आहे त्या ठिकाणी काय होणार आहे, नॉर्मलायझेशन मेथड यूज होणार आहे आणि नॉर्मलायझेशन मेथडनुसारच तुम्हाला मार्क्स देण्यात येणार आणि त्यानुसारच फायनल मेरिट लिस्टसुद्धा प्रिपेअर करण्यात येणार आहे। ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, त्यानंतर कार्यालय निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही होईल। तर बघा, नॉर्मलायझेशन नंतर काय होणार, कार्यालय निहाय म्हणजेच काय, तुम्ही ज्या डिव्हिजनमधून फॉर्म भरलेले आहात, DHSचे मल्टिपल डिव्हिजन्स होते, नागपूर डिव्हिजन, त्यानंतर अकोला डिव्हिजन किंवा कोल्हापूर डिव्हिजन होता, तर डिव्हिजन वाईज तुमची गुणवत्ता यादी आणि निवड यादी म्हणजेच काय, सिलेक्शन लिस्टसुद्धा प्रिपेअर करण्यात येणार। ओके, तर पुढे काय दिलेलं आहे, गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते की त्यांनी कागदपत्रे तपासणीकरिता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अर्हतेचे व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतीसह साक्षांकित प्रती तयार करून ठेवाव्यात। तर बघा, या PDFच्या शेवटी एक लिस्ट दिलेली आहे, डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, त्या लिस्टनुसार तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचे किंवा ज्या उमेदवारांचे सिलेक्शन होणार त्या उमेदवारांना त्या लिस्टप्रमाणे डॉक्युमेंट्स अरेंज करायचे आहेत। ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, उमेदवारांची आवश्यकतेनुसार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण्यात येईल। तर बघा, यापूर्वी कोणी जर DMERच्या व्हेरिफिकेशनला गेलेलं असणार त्यांना माहिती असेल की DMERच्या बिल्डिंगच्या बाहेर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं होतं, आयरिस स्कॅन करण्यात आलेलं होतं आणि थंब घेण्यात आलेलं होतं। ओके, त्यानंतर आहे हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येणार। ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, कागदपत्र तपासणी जिल्हा किंवा विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया करण्यात येईल। ओके, तर बघा, तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होणार ते कुठे होणार, एकतर डिस्ट्रिक्ट लेवलवरती होणार किंवा विभागीय स्तरावरती। विभागीय स्तरावरती म्हणजेच काय, जिथे डेप्युटी डायरेक्टरचा ऑफिस असणार, जे तुमचे डिव्हिजन्स आहेत, DHSचे डिव्हिजन आहेत, जसे फॉर एक्झाम्पल नागपूर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, कोल्हापूर डिव्हिजन, नाशिक डिव्हिजन, तर या डिव्हिजनच्या हेडक्वार्टरला तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंडक्ट होणार आहे। ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, उमेदवारांचा व शासनाचा अनावश्यक कालाप्यय टाळण्यासाठी या आगाऊ सूचना सर्व उमेदवारांसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर या ज्या इन्स्ट्रक्शन देण्यात आलेल्या या PDFमध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या का बरं इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत, कारण की ही प्रोसेस खूप लवकरात लवकर होणार आहे, त्या कारणासाठी कुठलाही टाइम वेस्ट नाही झाला पाहिजे, त्या कारणाने ह्या आगाऊ सूचना देण्यात आलेल्या आहेत। ओके, जाहिरातीमधील नमूद अटी व शर्ती तसेच प्रचलित शासन निर्णयाद्वारे सर्व उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व त्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल। ओके, तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि नोटिफिकेशनमध्ये जे काही टर्म्स अँड कंडिशन होत्या आणि त्या टर्म्स अँड कंडिशन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये फुलफिल करत आहात की नाही आहात ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तपासण्यात येणार आणि त्यानुसारच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे। ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, ज्या उमेदवारांकडे खालील कागदपत्रांपैकी एखादे प्रमाणपत्र उदाहरणार्थ अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून 1 महिन्यात सादर करण्यात येईल, अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल। तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव प्रमाणपत्रे बोगस किंवा बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल। तर बघा, कोणाकडे जर कोणताही डॉक्युमेंट नसेल, ॲज लाईक तुमच्याकडे समजा अधिवास प्रमाणपत्र नसेल किंवा तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल किंवा दुसरा कुठला सर्टिफिकेट नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला एक हमीपत्र लिहून द्यायचं आहे आणि हमीपत्र लिहून दिल्यानंतर तुम्ही जेव्हा जॉईन होणार तर जॉईन झाल्यापासून 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला तो डॉक्युमेंट ओरिजिनल सबमिट करावा लागणार आहे। ओके, जर सध्याच्या कंडिशनमध्ये नसेल तर तुम्ही स्टॅम्प पेपरवरती हमीपत्र लिहून देणार, त्यानंतर तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये तो ओरिजिनल सर्टिफिकेट सबमिट करायचा आहे। सोबतच काय म्हटलेलं आहे,
कोणतेही शैक्षणिक आरक्षण, अनुभव प्रमाणपत्रे बोगस किंवा बनावट आढळून आल्यास नियुक्ती आदेश रद्द करण्यात येणार. तर बघा, तुमचे जर काही डॉक्युमेंट्स फेक असणार किंवा बोगस असणार तर तुमची नियुक्ती रद्द करण्यात येणार. ओके, या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रे तपासणी वेळी उमेदवाराने सादर करावायचे आहे. तर बघा, तुम्हाला बेसिकली काय करायचं आहे, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला एक हमीपत्र लिहून द्यायचं आहे. ओके, कोणतेही शैक्षणिक, जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्ती धारकाची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल व शासन सेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येणार. ओके, तर बघा, तुमच्याकडे कोणताही डॉक्युमेंट चुकीचा असेल किंवा तुम्ही चुकीची माहिती सादर करत असणार तर तुम्हाला कोणत्याही वेळेस शासन सेवेतून टर्मिनेट करण्यात येणार आणि तुमच्यावरती काय होणार, फौजदारी गुन्हासुद्धा दाखल करण्यात येणार आणि समोर येणाऱ्या ज्या परीक्षा असणार DHSच्या त्यामधून तुम्हाला बाद करण्यात येईल. फ्युचरमध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षा देऊ शकणार नाहीत. ओके, तर बघा, या ठिकाणी आपल्याला नंतर काय आहे, कागदपत्रे तपासणीकरिता एक लिस्ट दिलेली आहे. तर ती लिस्ट बघून घेऊयात. तर बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, उमेदवाराचे नाव. तर बघा, हा एका पेपरवरती लिस्ट तुम्हाला प्रिंट करून भेटणार. त्या ठिकाणी जिथे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार तिथेच प्रोव्हाइड करतात. त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव, कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहात, ॲज लाईक स्टाफ नर्ससाठी जर फॉर्म भरलेला असणार तर स्टाफ नर्स म्हणजेच काय, अधिपरिचारिका म्हणून तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. अर्ज क्रमांक म्हणजेच काय असणार, तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहात तर ॲप्लिकेशन फॉर्मवरती जो ॲप्लिकेशन नंबर येतो तो भरायचा आहे. आणि बैठक क्रमांक म्हणजेच काय, तुमचा रोल नंबर भरायचा आहे. या ठिकाणी रोल नंबर कुठे भेटणार, तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती भेटणार. ओके, तर बघा, अनुक्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे, प्रमाणपत्राचे नाव कोणते दिलेले आहेत, जन्मतारखेचे प्रमाणपत्र. तर बघा, तुम्हाला तुमच्या जन्मतारखेचा प्रूफ द्यायचा आहे. ओके, तर जन्मतारखेसाठी कोणतं प्रमाणपत्र देणार, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र. तर बघा, तुम्ही 3 प्रूफ देऊ शकता या ठिकाणी. एकतर बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, अदरवाईज तुमच्याकडे जर लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट देता येते तुम्हाला, अदरवाईज 10thचा डिप्लोमा देता येतो. ओके, या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, शालांत परीक्षा प्रमाणपत्र. तर शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजेच काय होणार, तुमचा 10thचा डिप्लोमा होणार. ओके, त्यानंतर आहे जात प्रमाणपत्र. त्यामध्ये जातीचा तपशील सुद्धा द्यायचा आहे. तर जातीचा प्रवर्ग लिहायचा. या ठिकाणी जातीचा प्रवर्ग कोणता असणार, तुम्ही ज्या प्रवर्गातून फॉर्म भरलेले आहात, SC असेल किंवा ST असेल, OBC असेल किंवा NT असेल, जे काही तुमची जात असेल ती प्रवर्ग असेल ते भरायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पोटजात लिहायची आहे. तर पोटजात, समजा एक कॅन्डिडेट OBC असेल आणि त्याची पोटजात समजा तेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला तेली म्हणून लिहायचं आहे. ओके, प्रमाणपत्राचा क्रमांक आणि कोणत्या तारखेला प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेला होता ती तारीख या ठिकाणी मेन्शन करायची आहे. ओके, तिसरा डॉक्युमेंट कोणता लागणार आहे तुम्हाला, जात वैधता प्रमाणपत्र. ओके, म्हणजेच काय, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ओके, तर प्राधिकाऱ्याचे पदनाम व ठिकाण, प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक. तर बघा, या ठिकाणी पडताळणी समितीचे नाव. तर पडताळणी समिती कोणतीही असू शकते, विभागीय जात पडताळणी समिती नागपूर किंवा विभागीय जात पडताळणी समिती चंद्रपूर असं नाव असू शकतो. ओके, त्या ठिकाणी तुमचा या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा नंबर लिहायचा आहे. सोबतच कोणत्या तारखेला कास्ट व्हॅलिडिटी निर्गमित करण्यात आलेली होती ती तारीख या ठिकाणी मेन्शन करायची आहे. चौथा डॉक्युमेंट कोणता लागणार आहे, जाहिराती नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे म्हणजेच काय, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहे. म्हणजेच काय, तुमचं जे नॉन क्रिमिलियर म्हणजेच काय, तुमचा NCL सर्टिफिकेट जोडायचा आहे. NCL सर्टिफिकेटचा नंबर, दिनांक आणि वैधता तुमची आता जे काही तुमच्या सर्टिफिकेटवरती मेन्शन असेल, ॲज लाईक मार्च 2024 मेन्शन असेल तर मार्च 2024 लिहायचं आहे तुम्हाला, 31 मार्च 2024. ओके, त्यानंतर पाचवा डॉक्युमेंट कोणता लागणार आहे, अधिवास प्रमाणपत्र. ओके, तर अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र असायला हवा तुमच्याकडे. तर प्राधिकाऱ्याचे पदनाम व ठिकाण, कोणत्या ठिकाणावरून तुम्ही अधिवास प्रमाणपत्र निर्गमित केलेलं आहात ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. सहावा डॉक्युमेंट कोणता लागणार आहे, जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र. तर बघा, ज्या नोटिफिकेशनमध्ये जी एज्युकेशनल क्वालिफिकेशनची अट होती ते डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी जोडून द्यायचे आहेत. ॲज लाईक SSC म्हणजेच काय, तुमचं 10वीचा मार्कशीट आणि
सोबतच तुम्हाला 10वीचा डिप्लोमा द्यावा लागणार. ओके. त्यानंतर आहे HSC म्हणजेच काय 12वीचं तुम्हाला मार्कशीट द्यावं लागणार, सोबतच 12वीचा डिप्लोमासुद्धा द्यावा लागणार. त्यानंतर आहे पदवी किंवा पदविका. तर बघा तुमचा जर डिग्री झाला असेल, BSc नर्सिंग झालेलं असेल तर फर्स्ट इयर टू फोर्थ इयरचे जेवढे काही तुमच्याकडे मार्कशीट्स असणार त्या मार्कशीट्स द्यावं लागणार. किंवा जर का तुम्ही पदविका म्हणजे तुम्ही समजा GNM केलेला असणार तर GNMच्या फर्स्ट इयर टू थर्ड इयरच्या सगळ्या मार्कशीट्स लागणार. ओके. त्यानंतर पदव्युत्तर पदविका किंवा पदवी, समजा तुमचा पदव्युत्तर पदविका म्हणजेच काय पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेला असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झालेली असेल तर त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडून द्यायचे आहेत. आणि इतर, तर बघा या इतरमध्ये तुम्हाला काय द्यावं लागणार, तुमचा पासिंग सर्टिफिकेट द्यावं लागणार. ओके. काय द्यावं लागणार, पासिंग सर्टिफिकेट जो तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून भेटलेला आहे किंवा काउन्सिलकडून भेटलेला आहे. सोबतच तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट सुद्धा जोडून द्यावं लागणार. ओके. काय द्यावं लागणार, डिग्री सर्टिफिकेट. ओके. त्यानंतर 7वा डॉक्युमेंट्स कोणता लागणार आहे, अनुभव प्रमाणपत्र. तर बघा अनुभव प्रमाणपत्र ज्या पोस्टसाठी कंपल्सरी होता त्यांनाच अनुभव प्रमाणपत्र द्यायचं आहे, अदरवाईज अनुभव प्रमाणपत्र नाही दिला तरी चालतो. ओके. तर जाहिरातीत ज्या पदांकरिता अनुभव आवश्यक असल्यास त्यांचा तपशील. ओके. तर पदाचे नाव, कालावधी, संस्थेचे नाव, संस्था आणि मासिक वेतन या सगळ्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत. त्यानंतर आहे 8वा डॉक्युमेंट कोणता आहे, रजिस्ट्रेशन. तर बघा नर्सिंग काउन्सिल, फार्मसी काउन्सिल, डेंटल काउन्सिल, ऑक्युपेशनल व फिजिओथेरपी काउन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र. तर बघा ज्यांचा नर्सिंग झालेला आहे त्यांना काय करायचं आहे, MNC तर्फे जो आपल्याला बॉईजला एकच डिप्लोमा भेटत असतो, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट भेटत असतो. नर्स आणि मिडवाईफ दोन्ही पण असं मेन्शन केलेला असतो, परंतु फिमेल कॅन्डिडेट्सला नर्सचा वेगळा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट भेटतो आणि मिडवाईफचा वेगळा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट भेटतो. तर हे दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला कॅरी करायचं आहे. सोबतच ज्यांचा रिन्युअल झालेला आहे, ओके, तर त्या रिन्युअलची रिसिप्टसुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. ओके. रिन्युअलची रिसिप्ट घेऊन जायची आहे आणि या ठिकाणी तुमचा नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक लिहायचा आहे, कोणत्या दिनांकाला तुमचा प्रमाणपत्र फर्स्ट टाइम निघालेला होता तो, आणि कालावधी म्हणजेच कोणत्या कालावधीपासून कोणत्या कालावधीपर्यंत व्हॅलिड आहे ते सुद्धा या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ओके. त्यानंतर आहे 9वा डॉक्युमेंट, मान्यता प्राप्त संस्थेचे संगणक अर्हता प्रमाणपत्र, MSCIT अथवा तत्सम. तर बघा तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट सुद्धा जोडून द्यायचं आहे. ओके. MSCIT सर्टिफिकेट जोडून द्यायचं आहे. आता काही कॅन्डिडेट असे असणार की ज्यांच्याकडे MSCIT सर्टिफिकेट नाही, तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आहे, घाबरून जायचं काहीही कारण नाही. तुम्हाला स्टील तुमचा जॉईनिंग ऑर्डर भेटणार, परंतु जॉईन झाल्यापासनं विदिन 2 इयर्स, काय म्हटलेलं आहे, विदिन 2 इयर्स तुम्हाला MSCITचा सर्टिफिकेट जोडून द्यावं लागतो. ओके. सबमिट करावं लागतो. ओके. त्यानंतर 10वा पॉईंट काय दिलेला आहे, समांतर आरक्षण धारकांसाठी, ज्यांनी समांतर आरक्षण यस केलेलं आहे अशा व्यक्तींसाठी हा पॉईंट आहे. म्हणजेच काय, अंशकालीन किंवा भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ यापैकी असल्यास जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, निवड झालेल्या अंशकालीन कर्मचाऱ्याचे अनुभवाचे सेवा योजन कार्यालयाकडील प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे स्वाक्षरी व नामनिर्देशित केलेले प्रमाणपत्र. ओके. समजा तुम्हाला समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या समांतर आरक्षणाचा प्रमाणपत्र सुद्धा सबमिट करायचं आहे. ओके. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, 11वा पॉईंट, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर बघा स्मॉल फॅमिली नॉर्म्स, तर यामध्ये बरेच लोक कन्फ्यूज होतात. स्मॉल फॅमिली नॉर्म्सच्या सर्टिफिकेट म्हणजेच काय, लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्रामध्ये बरेच लोक कन्फ्यूज होतात की 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती घेऊन जायचा की प्लेन पेपरवरती घेऊन जायचा. तर बघा जस्ट तुम्हाला प्लेन पेपरवरती घेऊन जायचा आहे हा लहान कुटुंबाचा प्रमाणपत्र. तर मी तुम्हाला लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राचा फॉर्मॅट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल करून देणार. तर तुम्ही त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन स्मॉल फॅमिली नॉर्म्सचा सर्टिफिकेट डाउनलोड करून ती माहिती भरून घेऊन जाऊ शकता. ओके. तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती बनवून घेऊन जायची गरज नाही. तुम्ही प्लेन पेपरवरती जरी घेऊन गेलात, A4 साईजच्या पेपरवरती जर घेऊन गेलात तरी ॲक्सेप्टेबल असतो. ओके. त्यानंतर आहे अर्जात नमूद केलेल्या
पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा. तर बघा तुम्हाला एक ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे. तर ॲड्रेस प्रूफ तुम्ही ॲज आधार कार्ड देऊ शकता. ओके, आधार कार्ड देऊ शकता किंवा जो काही तुमच्याकडे दुसरा ॲड्रेस प्रूफ असेल ॲज लाईक ड्रायव्हिंग लायसन असेल. ओके, ड्रायव्हिंग लायसन पण देऊ शकता किंवा तुमच्याकडे समजा पासपोर्ट असेल किंवा इलेक्शन कार्ड असेल तर यापैकी कोणताही एक प्रूफ देऊ शकता. त्यानंतर आहे पॉईंट 13 स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र. तर बघा स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र ॲज लाईक आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच काय ड्रायव्हिंग लायसन, शासकीय ओळखपत्र किंवा बँकेचे पासबुक किंवा निवडणूक आयोगाचा ओळखपत्र. तर यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट या ठिकाणी देऊ शकता आणि उर्वरित डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट्स या ठिकाणी द्यायचं आहे 12व्या क्रमांकावरती. ओके, सोबतच मग काय वाटलेलं आहे 14व्या क्रमांकावरती स्वतःचे पासपोर्ट साईज 2 फोटो. तर तुम्हाला 2 पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचे आहेत. ओके, त्यानंतर आहे 15वा डॉक्युमेंट. 15वा डॉक्युमेंट काय म्हटलेलं आहे नाव बदलले असल्यास त्याबाबतचे गॅझेट. बघा कोणी जर नाव चेंज केलेलं असेल त्याबाबतचा गॅजेट घेऊन जायचा आहे किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास विवाह प्रमाणपत्र तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो ही लिस्ट DHS तर्फे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. परंतु मित्रांनो सोबतच मी तुम्हाला 2 डॉक्युमेंट सजेस्ट करू इच्छितो. ते डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही स्वतःसोबत कॅरी करा. एक म्हणजे तुमचा हॉल तिकीट, ज्या परीक्षेचा जो हॉल तिकीट होता तो हॉल तिकीट कॅरी करा आणि अप्लिकेशन फॉर्म, ज्या पदाकरिता तुम्ही फॉर्म भरलेले आहात त्याचा अप्लिकेशन फॉर्मची प्रिंटसुद्धा तुम्ही सोबत कॅरी करावा असं मी तुम्हाला सजेस्ट करतो. ओके, तर मित्रांनो दिलेल्या लिस्टनुसार तुम्ही डॉक्युमेंट सगळे सिक्वेन्स वाईज सेट करायचे आहेत. ओके, आणि एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट असायला हवा तुमच्याकडे आणि दुसरा काय असायला हवा झेरॉक्स कॉपीचा सेट असायला हवा. किती झेरॉक्स कॉपीचा सेट असायला हवे तुमच्याकडे 2 सेट असायला हवेत. ओके, आणि दोन्ही झेरॉक्सचे सेट हे सेल्फ अटेस्टेड असायला हवेत. काय असायला हवेत सेल्फ अटेस्टेड असायला हवेत. तर बघा मित्रांनो जसा हा तुमचा डॉक्युमेंट आहे तर डॉक्युमेंटच्या शेवटी तुम्हाला साईन करायची आहे आणि साईनच्या खाली तुम्हाला तारीख टाकायची आहे. तारीख कोणती टाकणार ज्या तारखेला तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार ती डेट त्या ठिकाणी मेन्शन करायची आहे. ओके, तर मित्रांनो आशा करतो दिलेली माहिती तुम्हाला समजली असणार आणि हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसच्या वेळी खूप मदत करणार. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच मित्रांनो तुमच्या काही क्वेरीज असणार ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आम्ही प्रत्येक क्वेरीचे आन्सर करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, तसेच मित्रांनो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तसेच नर्सेस गायडन्स पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओंचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली येणार. तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.